कधी विचार केलाय की एखादं नाव अजरामर कसं होतं? आज आपण अशाच एका नावाबद्दल बोलणार आहोत, ज्या नावांनी केवळ इतिहासच नाही तर काळाचा प्रवाहच बदलून टाकला. ही फक्त एक ओळ नाहीये, नाही का? ही तर एक गुरुकिल्ली आहे शिवाजी महाराजांचा खरा प्रभाव समजून घेण्यासाठी. त्यांनी फक्त इतिहासाला वळण दिलं नाही, तर एका नव्या युगाची, एका नव्या विचाराची पायाभरणी केली. तर मग म्हणूनच आज आपण फक्त एका व्यक्तीबद्दल बोलणार नाही आहोत. नाही, आपण बोलणार आहोत एका विचाराबद्दल. एक असा विचार जो स्वतःच इतिहास बनला आणि ज्याने एका संपूर्ण समाजाचं भविष्य घडवलं. कल्पना करा, एक असा काळ जेव्हा सगळीकडे अंधार होता, आशा संपत चालली होती, आणि तेव्हा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून एक गर्जना घुमली. महाराजांचं येणं तो काही योगायोग नव्हता, ती काळाची गरज होती. पण असं काय होतं महाराजांमध्ये की ते इतर राजांपेक्षा इतके वेगळे ठरले? कारण ते फक्त राजे नव्हते, ते स्वतः एक क्रांती होते. चला पाहूया हे नक्की कसं ते. हे बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. आपण विजय म्हणतो, पण महाराजांसाठी त्याचा अर्थ काय होता? फक्त जमीन जिंकणं? अजिबात नाही. त्यांच्यासाठी विजय म्हणजे लोकांची मनं जिंकणं, शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम देणं, स्त्रियांचा सन्मान करणं. तो होता खरा विजय. आणि त्यांचा उठाव तो काही साधंसुद्धा बंड नव्हतं. ती एक शिस्तबद्ध क्रांती होती, ज्याच्या मागे स्वराज्याची एक पक्की संकल्पना होती. आणि हे सगळं कशामुळे? रागामुळे? नाही, ती होती स्वाभिमानाची आग. आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी काहीतरी करून दाखवण्याची एक तीव्र इच्छा. आणि त्यांचं नेतृत्व म्हणजे काय कमाल होतं. राजकारणात इतके हुशार की अफजल खानासारख्या राक्षसाला सुद्धा भेटीला बोलवण्याचं धाडस केलं. युद्धात तर इतके चतुर की त्यांच्या गनिमी काव्याचा अभ्यास आजही होतो. पण हाच माणूस आपल्या रयतेसाठी अगदी आईसारखा मायाळू होता, प्रत्येकाला न्याय मिळेल याची खात्री देणारा. आणि याच रयतेचा वाटेला जाणाऱ्या शत्रूंसाठी अक्षरशः तळपती वीज. म्हणजे बघा, शहाणपण, चातुर्य, माया आणि कठोरता याचा जो बॅलन्स त्यांनी साधला ना, तोच त्यांना महान बनवतो. तर मग ही सगळी मोठी मोठी तत्त्व ती प्रत्यक्षात कशी आणली त्यांनी? स्वराज्याचा पाया नक्की कसा रचला गेला? चला बघूया. आणि इथेच त्यांच्या विचारांचं सगळं सार आहे. महाराजांसाठी धर्म म्हणजे काय होता? कुठला पंथ किंवा पूजा अर्चा नाही. त्यांच्यासाठी धर्म म्हणजे होतं कर्तव्य, रयतेप्रतीचं कर्तव्य, न्यायाप्रतीचं कर्तव्य. आणि याच एका साध्या विचारावर त्यांच्या स्वराज्याचा भक्कम पाया उभा होता. वाह, ही शिकवण तर बघा, ही तर प्रत्येक काळाला लागू होते, नाही का? की सत्ता, पॉवर ही लोकांना दाबण्यासाठी नाही, तर दुर्बळांना, ज्यांना गरज आहे त्यांना संरक्षण देण्यासाठी असते. किती क्रांतिकारी विचार होता हा, तेव्हाही आणि खरं सांगायचं तर आजही. ठीक आहे, हे सगळं झालं इतिहासाबद्दल. पण आजचं काय? 350 वर्ष झाली. आजच्या या धावपळीच्या, गुंतागुंतीच्या जगात महाराजांचे विचार आपल्याला काय सांगतात? ते खरंच अजूनही तितकेच महत्त्वाचे आहेत का? आणि याचं उत्तर ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. आज आपली आव्हानं काय आहेत? अन्याय, भीती, स्वाभिमानावर होणारे हल्ले. विचार केला तर ही आव्हानं त्यांच्या काळापेक्षा फार वेगळी नाहीत, नाही का? तर मग पहिला प्रश्न स्वतःलाच विचारूया. आपल्या समाजातला अन्याय खरंच संपलाय का, की फक्त त्याचं रूप बदललंय? आणि भीतीचं काय? रस्त्यावर चालताना असो किंवा आपलं मत मोकळेपणाने मांडताना असो, आपण खरंच निर्भय असतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मानवी प्रतिष्ठा, स्वाभिमान. ज्या गोष्टीसाठी महाराजांनी आपलं आयुष्य पणाला लावलंय, आज त्याचं रक्षण होतंय का? की आजही आपण माणसाच्या स्वाभिमानाची पायमल्ली होताना पाहतोय? जोपर्यंत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशी आहेत, तोपर्यंत एक गोष्ट नक्की आहे. आणि हेच आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन येतं की शिवाजी महाराज म्हणजे फक्त इतिहासातली एक व्यक्ती नाही. ते फक्त एक आठवण नाहीत, ते एक जिवंत प्रेरणा आहेत. एक अशी ऊर्जा जी आजही आपल्याला योग्य वाट दाखवते. ही प्रेरणा आपल्याला कुठे दिसते? आपल्या रोजच्या जगण्यात. जेव्हा एखादा तरुण अन्यायाविरुद्ध उभा राहतो, जेव्हा कोणी सत्यासाठी आवाज उठवतं, जेव्हा कुठलीही व्यक्ती अगदी खचून गेली असतानाही म्हणते, नाही, मी हार मानणार नाही, त्या प्रत्येक क्षणी शिवाजी महाराज. म्हणजे ह्या सगळ्याचा अर्थ काय? एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. शिवाजी महाराज फक्त इतिहास नाहीत, ते एक विचार आहेत. एक असा विचार ज्यात आपलं भविष्य घडवण्याची ताकद आहे. एक असा विचार जो अन्याय अस्तित्वात असेपर्यंत जिवंत राहील. जणू काही अन्यायाच्या अंधारात चमकणारी एक मशाल. एक अशी ज्योत जी कधीही विझणार नाही.